महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन. बंधू आणि भगिनींनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण भगवान बुद्धांची जयंती साजरी करत आहोत. परंतु दरवर्षाप्रमाणे आणि या वर्षामध्ये खूप अंतर पडले. हे अंतर इतकं मोठं होईल असं आपल्याला स्वप्नातही वाटले नसेल कुणाला. मागच्या वर्षी ज्या उत्साहाने सार्वजनिकरित्या आपण भगवान बुद्धांची जयंती साजरी केली, त्या पद्धतीने आपल्याला यावर्षी करता येत नाही. परंतु यामागे दुःख मानून घेण्याचे कोणतेही कारण नाही. अतदीप भव हा जगमान्य, सर्वमान्य, विज्ञानाला धरून असणारा संदेश 2500 वर्षापूर्वी ज्या भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांनी समस्त जगास दिला, त्यांची जयंती आपल्याला घरीच राहून साजरी करावी लागते. यासारखं आपलं भाग्य दुसरं नाही, असंही यातनं चांगला विचार आपण करावा असे मला वाटते. बंधू आणि भगिनींनो, बौद्ध उपासक उपासिका म्हणून आपलं सार्वजनिक आयुष्य आपण जगत असतो. त्रिशरण आणि पंचशील या बौद्ध धम्माच्या पायावरती जी इमारत उभी राहते, ती इमारत समस्त जगाला अंधकारातनं मुक्त करेल असा संदेश सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी आपल्याला दिला होता. आणि खरोखर आजही सगळं जग जेव्हा अंधकारात डुबलेलं आहे, बुडालेलं आहे, त्यावेळेस ही जी बौद्ध धम्माची नौका आहे, या सागरातनं, या भवसागरातनं, या अंधकाराच्या सागरातनं आपणा सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढेल, यात कोणताच वाद नाही. कोरोना विषाणूने जगात हाहाकार माजवलेला आहे. संपूर्ण जग या कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेला आहे. आपला भारत देशही या विषाणूच्या चक्रात अडकलेला आहे. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही गरीब दलित जनतेचं नुकसान होत आहे, ते आपण आज उघड्या डोळ्याने बघत आहोत. अतिशय वेदना होतात. अतिशय दुःखद परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली आहे. परंतु या अशाही प्रसंगी अतिशय उत्साहाने आपण आपली बौद्ध जयंती, भगवान बुद्धांची जयंती, सिद्धार्थ गौतम बुद्धांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करत आहोत. आणि समस्त समाजाला जागृत करण्यासाठी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दीक्षा दिली, त्याचा अनुसरण करण्याचा हा खरोखर अतिशय योग्य काळ आहे. आणि बौद्ध धर्माचं उत्थान, त्याचं नवनिर्माण आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्या जगातला अंधकार दूर करण्याचं कार्य सर्व बौद्ध धम्म उपासक आणि उपासिकांच्या मार्फत होईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. अतदीप भव भगवान बुद्धांचा मूलमंत्र, जो त्यांनी आपल्या धम्माच्या माध्यमातून समस्त जगतास सांगितला, या अतदीप भवाच्या माध्यमातूनच आता इथून पुढे समस्त मानवांचं उत्थान होणार आहे. याबद्दल दुमत असण्यास काहीच कारण नाही. अतदीप भव याचा अर्थ आपल्याला माहीत असेल, आपल्या आजूबाजूच्या लोकांना माहिती असेल, याबद्दल मला सांगता येणार नाही. परंतु याचा अर्थ आपण जर काढला तर स्वतः प्रकाशित व्हावं, हा याचा साधा, सरळ, सोपा अर्थ आहे. आणि हा अर्थ जनसामान्यात रुजवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. अतदीप भव म्हणजे
भगवान बुद्धांनी आपल्याला 2500 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं बौद्ध धम्माची दीक्षा देताना की मानवा, तुला वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही, तुला स्वतःला वाचवायचं आहे. कोणताही देव, कोणताही प्रेषित तुला तुझे दुःखमुक्तीचा मार्ग ठेवू शकत नाही. तुझे दुःखमुक्ती करण्याची असेल तर तुला फक्त स्वतःला आणि स्वतःलाच मुक्त करायचं आहे. यासाठी कोणत्या आशीर्वादाची गरज तुला भासणार नाही, कोणत्याही प्रकारचा चमत्कार होणार नाही, कोणताही देव या पृथ्वीवरती अवतीर्ण होणार नाही आहे. आणि या भाकीत कल्पनांवरती, या स्वप्नरंजनामध्ये न अडकता प्रत्येक मानवाने स्वतः प्रकाशित व्हायचं आहे. आणि आपल्या जीवनासोबतच या जीवनासोबत आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातला अंधकार दूर करायचा आहे. स्वतः प्रकाशित होण्यासाठी आपल्याला स्वजागृत करायचं आहे, आपल्या स्वतःमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि ही एक प्रकारची यात्रा आपल्या शरीरामध्ये स्वतःला करून घ्यायची आहे. काही आपल्या धम्म मार्गामध्ये सांगितलेला एक मार्ग विपश्यना मार्ग. या अनुषंगाने आपण तासनतास ध्यानाला बसतो, सगळ्या गोष्टींपासून आपण अलिप्त होतो, आपल्या शरीर क्रियांपासून आपण अलिप्त होतो. 2 तास, 4 तास, 8 तास, काही योगी महात्मे 2-2 दिवस, 7-7 दिवस या शरीराची यात्रा करत असतात आपल्या मनसंवेदनाच्या मार्फत आणि स्वतःला मुक्त करून घेत असतात. आजच्या या करोना विषाणूच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जगासमोर आलेली आहे की करोनाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला स्वतःला अलिप्त ठेवायचं आहे, सगळ्या जगापासून स्वतःला अलिप्त करायचं आहे, तरच आपण या विषाणूवरती मात करू शकतो. मला जगापासून अलिप्त व्हायचं आहे, मी अलिप्त होणार आहे आणि मी अलिप्त झालो. ही गोष्ट इतकी मोठी असते की मी स्वतःला माझ्या भोवतीस बांधून घेतलेलं आहे, स्वकेंद्रित केलेलं आहे. मी स्वकेंद्रित केलं, मी आयसोलेट झालो. याचा अर्थ काय झाला की मी सगळ्या गोष्टींपासून स्वतःला तोडून घेतलं. पण याचा अर्थ असा नाही होत की मी माझ्या समाजापासून स्वतःला तोडून घेतलं आहे, माझ्या इतर बांधवांपासून, समाजात राहणाऱ्या बंधू भगिनींपासून, इतर समाजापासून मी तुटलेलो आहे. याचा अर्थ कधीही कोणीही करू नका. आपला समाज हा आयसोलेटेड समाज कधी नव्हता आणि कधी राहणार नाही. आपला धर्मामध्ये बांधून घ्यायचं नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मूलमंत्र भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितला आहे. अलिप्त राहायचं म्हणजे काय की मी माझ्या समाजापासून माझी नाळ तोडलेली आहे का? नाही. समाजाच्या भल्यासाठी आणि माझ्या भल्यासाठी, माझ्या भल्यासोबतच समाजाचंही भलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व या अत्तदीपभावामध्ये गुंफलेलं आहे. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म सांगितला. तो धम्म सांगण्याच्या अगोदर त्यांना निर्वाणपद प्राप्त झालं. त्यांना निर्वाणपद प्राप्त झालं याचा काय अर्थ होतो? वेगवेगळ्या धर्मांनी मोक्षाची, निर्वाणाची वेगवेगळी व्याख्या त्या काळामध्ये केलेली आपल्याला आढळून येते. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेली निर्वाणाची व्याख्या काय आहे? तर एकदम सोपी व्याख्या आहे की ह्या भवतालाच्या दुःखातून मला स्वतःची मुक्ती करून घ्यायची आहे आणि मी कोणताही दुःख भोगण्यास इथून पुढे तयार होणार नाही. अशा पद्धतीने मी स्वतःला तयार केलं आणि मी प्रत्येक क्षणाला आनंदात माझं आयुष्य व्यतीत करेल, प्रत्येक क्षण मी प्रमोदात घालवेल. माझ्या मनामधलं माझं मनपुष्प जे असं सुगंधी फुलाप्रमाणे असं उमलून येईल आणि त्याचा सुगंध सगळ्या जगामध्ये पसरेल, मी बुद्धत्व होईल. हा भगवान बुद्धांनी सांगितलेला सरळ सोपा निर्वाणाचा, मोक्षप्राप्तीचा अर्थ आहे. भगवान बुद्धांच्या काळात देखील जनपदध्वंस म्हणजे संसर्गजन्य व्याधी निर्माण झाल्या होत्या. ह्या ज्या व्याधी असतात संसर्गजन्य व्याधी, या 200, 300, 100 वर्षाच्या गॅपने एक नवीन विषाणू किंवा एक नवीन संसर्गाच्या माध्यमातून जगामध्ये येत राहतील. 100 वर्षापूर्वी अशाच परिस्थितीमध्ये 1920 सालामध्ये आपल्या भारतात एक प्लेगची फार मोठ्या प्रमाणात साथ आली होती आणि त्या साथीमध्ये हजारो लोकांचा बळी गेला होता. त्याच पद्धतीची किंवा त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण करणारी आज जगामध्ये कोरोनाची साथ आलेली आहे. त्या काळामध्ये त्या गोष्टींमध्ये त्या गोष्टी पद्धतीने
विद्वान निर्माण झाले, वैज्ञानिक निर्माण झाले. वैज्ञानिकांनी लसी शोधून काढल्या आणि त्या लसी सर्वांनी मान्य केल्या आणि त्या लसी मान्य केल्यानंतर त्याचा सगळ्यांना फायदा झाला आणि त्या लोकांचं नाव इतिहासामध्ये अमर झालं. भगवान बुद्धांच्या काळामध्ये, त्यांच्या काळानंतर, भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर देखील सम्राट अशोकाच्या काळामध्ये किंवा जितके शतकं भारत देशामध्ये बौद्ध धर्म राहिला त्या काळामध्ये जनपदध्वंस व्याधी येत गेल्या आणि त्या काळामध्ये आयुर्वेदाचं देखील उत्थान खूप मोठ्या प्रमाणात झालं. त्याच काळात निर्माण झालेले चरक, सुश्रुत, वाग्भट हे आयुर्वेदाचे आद्य ग्रंथकार का ज्यांच्या अनुषंगाने आजही आयुर्वेदाची परंपरा पुढे चाललेली आहे आणि ते बौद्ध भिक्खू होते. याचे कितीतरी इतिहासामध्ये दाखले मिळतात. त्या काळात देखील ह्या व्याधी येऊन गेल्या आणि त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि या व्याधींवरती कसा विजय मिळवायचा या संदर्भातल्या गोष्टी त्यांनी सांगत असताना प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्धांच्या पंचशिलांचं, त्रिशरणाचं कसं शरण करायचं किंवा त्यांना कसं शरण जायचं किंवा पंचशील कसं ग्रहण करायचं, पंचशील ग्रहण करून त्याचं अनुसरण कसं करायचं, ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या आणि त्याच गोष्टी आपल्याला आता अनुसरायच्या आहेत. भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यांच्यानंतर भारताचं उत्थान इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं का सगळी जनता शांततेने नांदत होती आणि इतका पद्धतीने धम्माचा प्रसार झाला की सगळीकडे सुख आणि समृद्धी आलेली होती. भारतात त्या काळामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात. हा सोन्याचा धूर म्हणजे काय? कला, शास्त्र, सगळ्या गोष्टींमध्ये भारत हा देश सगळ्या जगामध्ये अग्रेसर होत चाललेला होता आणि त्याच पद्धतीने सगळीकडे लोकांमध्ये शांतता निर्माण झाली होती आणि त्याच पद्धतीने लोकांचं आरोग्य देखील खूप चांगल्या पद्धतीने राखलं जात होतं. मी सांगितल्याप्रमाणे जनपद ध्वंसासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यानंतरच्या काळामध्ये भरपूर लसी व त्या काळामध्ये या संसर्गजन्य व्याधींसाठी निर्माण झाल्या. भरपूर प्रकारचे प्रिकॉशन्स घेऊन आपल्याला समाजाला या व्याधींपासून कसं वाचवायचं हे सांगितलं गेलं. त्या काळातले विद्वान, या काळातले विद्वान, तो काळ, हा काळ, अशाच पद्धतीने भगवान बुद्ध त्या काळातले, वर्तमान स्थितीतले आणि पुढे होऊन घेणारे भगवान बुद्ध किंवा त्या काळामध्ये झालेले सगळे बुद्ध, सगळे विद्वान, सगळे वैज्ञानिक हे आपल्याला कसे असायला पाहिजेत? हे आपल्याला पूजनीय असायला पाहिजेत. आणि म्हणून आपण काय म्हणतो? नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. एच बुद्धा अतिताच्च एच बुद्धा अनागता. याचाच अर्थ यापूर्वी जे बुद्ध झाले किंवा आता वर्तमान काळात जे बुद्ध आहेत किंवा यानंतर जे बुद्ध होतील अशा सर्व सम्यक संबुद्धांना आम्ही नमन करतो. आणि याचा इतका व्यापक अर्थ निघतो की यामध्ये प्रत्येक धर्माचे संस्थापक, आत्तापर्यंत झालेले सगळे विद्वान, सगळे वैज्ञानिक, अशा प्रत्येक बुद्धांना आम्ही नमन करतो. त्या सर्व बुद्धांची आम्ही प्रार्थना करतो. अशा सर्व बुद्धांना आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आम्ही पादाक्रांत होण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करतो. आम्ही त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतीय लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा 1956 साली दिली. भगवान बुद्धांची जयंती साजरी होण्याचा जो प्रघात किंवा जो काही जी परंपरा आहे ती खूप पूर्वीची आहे. परंतु 2000 वर्षांपासून भगवान बुद्धांचा धर्म या देशातनं लुप्त झाला होता. सर्वात प्रथम भगवान बुद्धांची जयंती भारत देशामध्ये जर कोणी चालू केली असेल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि एक म्हणतो आपण की बटरफ्लाय इफेक्ट. या बटरफ्लाय इफेक्टबद्दल सांगायचं झालं तर भगवान बुद्धांचा धम्ममार्ग संघ बाबासाहेबांना कसा माहीत पडला, त्यासाठी तो बटरफ्लाय इफेक्ट फार महत्त्वाचा होता. की ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर अतिशय दीन अवस्थेत असताना त्यांनी खूप कष्टातनं मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले, त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूच्या अज्ञानी लोकांना, अज्ञानी समाजाला त्यांच्याबद्दल खूप गर्व वाटला की आपल्या समाजातला, एक अस्पृश्य समाजातला एक व्यक्ती, एक मुलगा आज मॅट्रिक पास झाला, तर त्याचा सत्कार करायचा त्यांनी ठरवलं.
आणि ते सत्कार करण्यासाठी त्याच एरियामध्ये राहणारा किंवा त्याच समाजामध्ये राहणारा एक गुरुजी होते, केळुस्कर गुरुजी, त्यांना आमंत्रित करण्यात आलं. केळुस्कर गुरुजी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु. आणि ह्या गुरूंनी बाबासाहेब आंबेडकरांना त्या छोटेखानी समारंभामध्ये बाबासाहेबांना बुद्धचरित्र नावाचं एक छोटंसं पुस्तक भेट दिलं. हा बटरफ्लाय इफेक्ट इतका काही मोठा होईल याची कल्पना त्या काळात केळुस्कर गुरुजींनाही नसेल किंवा बाबासाहेबांनाही नसेल, परंतु पूर्ण भारत देश या एवढ्याशा बटरफ्लाय इफेक्टमुळे चेंज होईल आणि चेंज झालं हे सगळ्या जगाला दिसून आलं. कसे ते सांगतो. भगवान बुद्धांची जयंती बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात अगोदर भारत देशामध्ये सुरुवात केली, साजरी करण्याचं सुरुवात केली. त्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य भारत देशामध्ये होतं आणि काही लोकांचं म्हणणं होतं की बाबासाहेबांच्या विरोधातले म्हणता येणार नाही त्यांना, परंतु बाबासाहेबांचं जसं मत होतं की आधी इथल्या समाजाचं उत्थान करा, नंतर स्वातंत्र्य ब्रिटिशांकडे मागा. काही लोकांचं म्हणणं होतं की आपण स्वातंत्र्य घेऊन टाकू आणि नंतर समाज चेंज करू. त्या काळामध्ये बाबासाहेबांना या लोकांवरती विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांना माहीत होतं की माझ्या समाजाचं उत्थान किंवा या भारतातल्या समस्त अस्पृश्य लोकांचं उत्थान कोणत्याही पद्धतीने होणार नाही. जरी मी किती प्रयत्न केले तरी हे लोकांच्या हातात जेव्हा स्वातंत्र्य येईल त्यावेळेस हे माझ्या समाजाचं आणि या सगळ्या अस्पृश्य समाजाचं दमन करणार, इथल्या स्त्री शोषितांचं दमन करणार. आणि त्याच काळामध्ये बाबासाहेबांच्या मनामध्ये जी प्रेरणा उत्पन्न झाली होती केळुस्कर गुरुजींनी दिलेल्या बुद्धचरित्र या पुस्तकामार्फत बुद्धांच्या प्रती, ती हळूहळू जागृत होत गेली. आणि जसं त्यांचा अभ्यास वाढत गेला, जसा फिलॉसॉफीचा अभ्यास वाढत गेला, त्यांनी इतरही अनेक धर्मांचा अभ्यास केला. आणि जी फिलॉसॉफी त्यांना सगळ्यात जास्त आवडली ती भगवान बुद्धांच्या धर्माची. आणि ती फिलॉसॉफीच सगळ्या समस्त मानववर्गाला उत्थानपद प्राप्त करून देईल याची ज्यावेळेस त्यांना पूर्णपणे ग्वाही पटली, त्याच वेळेस त्यांनी भगवान बुद्धांचा जन्म अंगीकारण्याची भूमिका स्वीकारली. आणि 1956 साली समस्त भारतीय हा बौद्ध धर्म दीक्षित केला. बौद्ध धर्माचा अभ्यास करत असताना बाबासाहेबांनी त्रिपिटक, धम्मपटक सगळे जे काही भगवान बुद्धांच्या धम्माला अनुषंगून जेवढे काही ग्रंथ होते त्यांची चाळण केली. पाली भाषेतले जे ग्रंथ आहेत ते पण वाचले, त्याचा अनुवाद काही लोकांकडनं करून घेतला. आणि त्या अनुषंगाने मग त्यांना पूर्णपणे ज्यावेळेस पटलं की हा धम्मच हा उत्थानाचा मार्ग आहे. तर त्या अगोदर बाबासाहेबांनी सगळ्यात मोठं काम केलं का धर्माच्या मार्गातनं धर्म ही आपुची बीज आहे असं मार्क्स देखील सांगून गेला. का धर्माचा ज्यावेळेस मेंदूमध्ये प्रभाव वाढतो त्यावेळेस तो धर्माचा प्रभाव वाढत असताना तो धर्म म्हणून फक्त लक्षात राहतो, त्याचं तत्त्व लक्षात राहत नाही, त्याचे विचार लक्षात राहत नाही. आणि तेच आपलं आज सगळीकडे बघायला मिळतं की तत्त्व बाजूला राहतात, विचार बाजूला राहतात आणि धर्मानुकरणीय ज्या गोष्टी असतात किंवा धर्माच्या माध्यमातून ज्या गोष्टींचा प्रसार व्हायला पाहिजे त्या बाजूला राहतात. आणि धर्माचा पगडा वेगळ्या पद्धतीने लोकांच्या मेंदूमध्ये जाऊन बसतो आणि त्या अनुषंगाने कुकृत्य लोकांच्या हातातनं घडतात. त्यासाठी भगवान बुद्धांचा धम्म प्रथमतः राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी आणला आणि त्याच्या अनुषंगाने पूर्णपणे राज्यघटना तयार झाली. आणि त्याचं अनुसरण आजही आपल्या देशामध्ये येण्या मार्गाने प्रत्येक भारतीय करत आहोत. ही आपल्या प्रत्येक बौद्ध उपासिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय राज्यघटना जर आपण बघितली तर याच्यामध्ये जे पंचशिलाचं तत्त्व आहे ते तत्त्व प्रत्येक घटनेच्या प्रत्येक कलमामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्या तत्त्वाला अनुषंगाने सगळी काही रचना भारत देशाची झाली. आजही बघतो की अमेरिकेसारख्या राष्ट्राला त्यांच्या देशामध्ये लॉकडाऊन करण्यासाठी त्यांची घटना त्या पद्धतीने साथ देत नाही, परंतु बाबासाहेबांच्या घटनेमध्ये इतक्या पद्धतीचे तत्त्व आहेत की ज्या अनुषंगाने लोकांमध्ये शांततेने राहील आणि लोकांचं संरक्षण देखील होईल, लोकांचं कल्याणही होईल, अशा पद्धतीचे घटनेची कलमं असल्यामुळे आज बौद्ध धर्माच्या प्रभावाने जी राज्यघटना तयार झाली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने आपला अजूनपर्यंत कोरोनापासून बचाव होत आहे. आणि ही गोष्ट
सर्वांनाच मान्य करावं लागते. या प्रसंगी बंधू आणि भगिनींनो, मला भगवान बुद्धांच्याबद्दल खूप काही बोलायचं असतं, खूप बोललं जातं. आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील. आजपर्यंतच्या आपल्या लग्न समारंभामध्ये, कोणत्या समारंभामध्ये आपण त्रिशरण पंचशील यांचं ग्रहण करत असतो. नमो तस्स भगवत अरहतो किंवा बुद्धं शरणं गच्छामी, पानाती पाता वेरमणी आपण सगळे शांतचित्ताने डोळे बंद करून ऐकत असतो. परंतु ही गोष्ट कधीही 2500 वर्षापूर्वी आणि त्यानंतरही कधीही डोळे बंद करून ऐकण्याची गोष्ट किंवा फक्त त्याचा परिपाठ करण्याची गोष्ट नाही. ही अनुसरणाची गोष्ट आहे. शरणं गच्छामी म्हणजे मी शरण करतो, अनुसरण करतो. मी भगवान बुद्धाचं अनुसरण करतो, त्यांनी सांगितलेल्या धम्मात मार्गाचं अनुसरण करतो, त्यांनी सांगितलेल्या संघाचं अनुसरण करतो. त्याच पद्धतीने मी पंचशील ग्रहण करतो. म्हणजे मी त्या दिवशी ज्या वेळेस मी हे ऐकतो, पानाती पाता वेरमणी सिक्कापदम समाधियामी किंवा अदिनदाना वेरमणी सिक्कापदम समाधियामी, त्यावेळेस मी या सगळ्या पंचशिलांचं पालन करण्याची प्रतिज्ञा करत असतो. परंतु वैयक्तिक जीवनामध्ये आपण खरोखर भगवान बुद्धांच्या धम्माचं संघाचं अनुसरण करतो की नाही करतो, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच पद्धतीने पंचशिलांचं पालन करतो की नाही करतो, हा देखील प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. यात खोलात जाण्याचं मला अधिकार नाही आणि मी जाणारही नाही. परंतु या पंचशील आणि त्रिशरणाच्या पायावरती संपूर्णतः बौद्ध जगताची, बौद्ध धम्माची, संघाची इमारत, धम्माची इमारत, बुद्धांची इमारत उभी राहिलेली आहे. हे विसरून कोणालाही चालणार नाही. या प्रसंगी मला आपलं उत्तम मंगल कशात आहे आजच्या क्षणाला, तर मी पहिलंच सांगितलं की अर्थदीपभव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हायचं आहे, स्वतःला जगापासून अलिप्त करायचं आहे. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ही गोष्ट आता मनोमनी पटली असेल. आपणा सर्वांना भगवान बुद्धांच्या जीवनात घडलेल्या त्या 8 गोष्टी माहिती असतील. त्याला आपण लग्न समारंभामध्ये नेहमी ऐकतो आणि त्यामध्ये आपण जे म्हणतो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी, आणि नंतर मोक्ष सुखम अधिगम्ये नरो सपन्नो, आणि त्यासोबतच लग्नविधी पार पडतो, पुष्पवृष्टींची वर्षा होतो आणि सगळ्यांचं मंगल व्हावं या कामनेतनं, या भावनेतनं तो विधी पार पाडला जातो. या जय मंगल अष्टगाथा म्हणजे काही नसून भगवान बुद्धांच्या जीवनातील अशा 8 गोष्टी याचा संग्रह आणि याची गाथा आहे की प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्धांनी त्यांच्या तेजाने शत्रू म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीवरती कसा विजय मिळवला ते सांगितले. याच्यामध्ये आलवक ऋषींची कथा आहे. याच्यामध्ये नालागिरी हत्ती जो मदोन्मुक्त झाला होता आणि तो भगवान बुद्धांवरती सोडला गेला होता किंवा चालून आला होता, त्याला मैत्रेय पद्धतीने मित्रत्वाच्या भावनेने भगवान बुद्धांनी कसं जिंकलं, किंवा चिंचा मानविका नावाची जी एक परिव्राजिका होती दुसऱ्या धम्ममार्गाची, ती कशी भगवान बुद्धांना बदनाम करण्यासाठी तिथं संघामध्ये आले आणि तिने काय कारस्थान केलं ते कसं उघड झालं. अशा ह्या 8 गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे ती माराची गोष्ट आहे. माराची गोष्ट सुरुवातीला टाकण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असावं हे मी तुम्हाला सांगतो. भगवान बुद्धांनी ज्यावेळेस निश्चयाने प्रयत्न करून आता विचार केला, आता मी काही मी संबोधी प्राप्त करणार म्हणजे करणार, आणि नैरंजरा नदीच्या काठी ज्यावेळेस ते एका वृक्षाखाली ते बसले, त्यावेळेस त्यांची समाधी भंग करण्यासाठी त्यांच्यावरती माराची सेना चालून आली. ही आख्यायिका हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. तर तीच गाथा जी होती, मारा तिरे कमगी युजित सबरतीम या घोरम पनालवक्कमद्धम यक्खम हंती सुदंती जितवा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी. माराची सेना चालून आली म्हणजे काय की कितीतरी प्रकारचा लोभ, भय, मत्सर असे जे काही विविध प्रकारचे गुण
मनुष्याच्या विविध प्रकारच्या ज्या गोष्टी असतात मनुष्यावरती, प्रत्येक सामान्य मनुष्यावरती चालू येत असतात. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे मोह पडतात, लोभ होतो, बऱ्याच प्रकारचं दुःख सहन करावं लागतं. आणि ह्या सगळ्यांचं सैन्य आपल्या प्रत्येक मनुष्याच्या अंगावरती चालून येत असतं. आणि ते चालून येत असताना निग्रहाने, खूप सोचित वृत्तीने जो त्याच्यावरती विजय मिळतो, तो समृद्धी प्राप्त करतो. ही सांगण्याची जी गोष्ट आहे, मारा अतिरेक, तीच गोष्ट भगवान बुद्धांनी या अष्टगाथेमध्ये सांगितलेली आहे. आणि त्या गोष्टीचं अनुसरण जर आपण केलं आजच्या क्षणाला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, तर ती आपला अत्यंत उपयोगी पडणार आहे. बंधू आणि भगिनींनो, जय मंगल अष्टगाथा ज्या पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितली, त्याच पद्धतीने आपल्याला सांगितलेली गोष्ट म्हणजे जय मंगल गाथा. त्यालाच आपण महामंगल सुक्त असे देखील म्हणतो. आता हे जे महामंगल सुक्त आहे, हे महामंगल सुक्त याचा अर्थ असा होता की माझं उत्तम कशात आहे, मी माझ्या जीवनाचं उत्थान कशा पद्धतीने करून घ्यायचं, हे सांगणारं महामंगल सुक्त ते मी तुम्हाला आता मराठी भाषेतनं सांगत आहे. अनेक देवांनी आणि मनुष्यांनी आपणास सुख मिळावे या उद्देशाने मंगल गोष्टीचे चिंतन केलेले आहे. त्यात उत्तम मंगल कोणते ते आपण सर्वांनी जाणून घेऊया. मूर्खांच्या सहवासापासून दूर राहणे, सुज्ञांची संगती धरणे व पूज्यजनांची पूजा करणे हे उत्तम मंगल आहे. मूर्खांचा सहवास, इथं आपण थोडक्यात विचार करूया. अलिप्त राहायचं आहे म्हणजे कोरोनापासून मुक्त राहायचं आहे, म्हणजे घोळका करून राहायचं नाही. घोळका करून राहतात ते मूर्ख आहेत असं समजून त्यांच्यापासून आपण दूर राहायचं. अनुकूल प्रदेशात वास्तव्य म्हणजे आपल्या घरातच आपण थांबायचं आहे. पदरी पुण्याचा साठा आणि सन्मार्गात मनाला गुंतवणे हे उत्तम मंगल होय. चौथं उत्तम मंगल विद्या संपादन करणे, कला संपादन करणे, कलागुणांना वाव देणे, सद्वर्तनाची सवय व योग्य प्रकारे बोलणे हे उत्तम मंगल होय. वडिलांची सेवा करणे, बायको मुलांचा सांभाळ करणे आणि सरळ मार्गाने केलेली कर्मे हे उत्तम मंगल होय. दान करणे, धार्मिक आचरण, नातलगांना मदत करणे व योग्य कर्म करणे हे उत्तम मंगल होय. पापांपासून पूर्ण निवृत्ती, मद्यपानापासून संयम आणि धार्मिक कृत्यात दक्षता हे उत्तम मंगल होय. आदर, नम्रता, संतुष्टी, कृतज्ञता आणि वेळोवेळी सद्धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल होय. शांती, मधुर भाषण, श्रमणांचे दर्शन व वेळोवेळी धम्मचर्चा हे उत्तम मंगल होय. तप, ब्रह्मचर्य, आर्यसत्यांचे ज्ञान आणि निर्वाणाचा साक्षात्कार हे उत्तम मंगल होय. लोकस्वभावाशी प्रसंग आला असता ज्याचे चित्त अस्थिर होत नाही, म्हणजेच लोकांशी वाद घालताना किंवा प्रवादात न अडकता आपलं चित्त अस्थिर ठेवणे व निर्मळ मन ठेवणे व सुखरूप राहणे हे प्रत्येकाचे उत्तम मंगल होय. अशा मंगलाचा आचरण करून कुठेही पराभव न पावता स्वस्ती सुख म्हणजे स्वतःचं सुख, समाजाचं सुख आणि आपल्या एकंदरीत जीवनाचं सुख जे मिळवतात हे त्याचे उत्तम मंगल होय. सभ्ये सत्ता सुखी होंतु म्हणजेच सर्वजण सुखी हो, हीच मनोकामना या दृष्टिकोनातनं, या पद्धतीने, या माध्यमातनं सांगण्याचा मी प्रयत्न केला. आपणा सर्वांना भगवान बुद्धांचा हा संदेश माझ्यामार्फत सांगण्याचा मी पदोपदी प्रयत्न केला. आपणास पटल्यास आपण सर्वांनी या धम्माचं अनुसरण करावं असंच मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो. नथी मे शरणम वयम बुद्धो मे शरणम वरम एतेन सज्ज वचेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणम वयम बुद्धो मे शरणम वरम एतेन सज्ज वचेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणम वयम संघो मे शरणम वयम एतेन सज्ज वचेन
होतु मे जयमंगलम. नथी मे शरणम वरम नथी मे शरणमयम म्हणजे मला दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. भगवान बुद्धांशिवाय मला दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांच्या धम्माशिवाय मला दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांच्या संघाशिवाय मला दुसरे कोणतेही शरणस्थान नाही. याचं मी वेळोवेळी स्मरण करेन आणि त्या अनुषंगाने माझं जीवन पादांकृत करीन असं मी या बुद्ध जयंतीनिमित्त सांगतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.